नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डायसची शॉर्टकट ट्रिक्स. तर यामध्ये आपल्या समोर 2 डायस देण्यात आलेले आहेत. तर या 2 डायस बद्दलची शॉर्टकट ट्रिक्स कशी असते, तर ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. पहिल्यांदा आपल्याला याच्यामध्ये बघायचं की या ठिकाणी कॉमन नंबर कोणता आहे ते या दोन्ही डायस मधला. मग कॉमन नंबर जो काही आहे तर तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे 3. मग यांचं बघायचं की क्लॉकवाईज 3च्या नंतरचा जो नंबर आहे तो क्लॉकवाईज आपल्याला इथे चेक करायचं. दोन्ही याच्यामध्ये सुद्धा जे काही तर आपण क्लॉकवाईज चेक करणार आहे. मग 3च्या नंतर येतो 6, 6च्या नंतर येतो 4. त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर 3च्या नंतरचा येतो 5 आणि 5च्या नंतरचा येतो 1. मग यांचं अपोझिट नंबर जर आपल्याला जर विचारले तर 4च्या अपोझिट येतो 1, 6च्या अपोझिट येतो 5. त्याच्यानंतर 3च्या अपोझिट येणारा आपल्याला या ठिकाणी इथे विचारण्यात आलेला आहे. तर जो यांच्यामधला हिडन आहे 1 ते 6 पर्यंतचे नंबर येणार होते. तर यांच्यामधला हिडन जो काही आहे तर तो आहे 2, जो की लपलेला होता. मग 3च्या अपोझिट येणारा नंबर कोणता असेल तर 2. अशा पद्धतीने जे काही तर यांच्या पेअर आपल्याला कधी-कधी विचारतात. तर या पेअर जे काही तर आपल्याला इथे सांगाव्या लागतात. तर इथं एकूण 3 पेअर जे काही तर आपल्याकडे इथे क्रिएट होतात. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करून ठेवा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत या शॉर्टकट ट्रिक्स शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा परीक्षेमध्ये याचा फायदा होईल. धन्यवाद.